शुक्रवार असला की आमच्या घरातली 2 पुरुष मंडळी न सांगता क्रिकेट खेळायला जातात, जरी कितीही आजारी असले तरी. आणि आपल्या अलिबागचे निखिल भाऊ आहेत, त्याने मस्तपैकी मेथीचे लाडू दिलेले. त्यात डिंक होता. मला खूप छान वाटलं. मी तिथे बसून 2 लाडू संपवले. मग मी म्हटलं, शुक्रवारी चला, तुम्हाला आजारी असल्यावर पण तुम्ही जाता ना. बाप लेक मस्तपैकी गिटार वाजत बसलेले, ज्याच्यामध्ये कुठलीच धून येत नव्हती. मी पण थोडा ट्राय केला, पण कानात किरकिरल्यासारखं होत होतं. आणि दिवाळीची सगळी साफसफाई आधीच झाली होती. आज घर क्लीन करून काढलं. आणि आज सचिनला सांगितलं, मी तुम्ही आजारी असता खेळायला जाता, आज तुम्हीच सकाळी काम करा. आणि मी पण सकाळी लेटच उठले आणि बाकीची कामं आवरून देवपूजा करून मस्तपैकी किचनमध्ये आले. जेवण एका साईडला होतं, एका साईडला चहा पण घेतली. आणि संध्याकाळी मस्कतला जायचं होतं, कारण उद्या धनतेरसने, आजपासून दिवाळी चालू झाली आहे. तर हॅपी बावचुवारस सगळ्यांना. मी धनतेरसच्या आधीच जाते, कारण मस्कतला जायला भरपूर टाईम लागतो. आमच्यापासून 200 किलोमीटर आहे. आणि मला यावर्षी खूप पप्पांची आठवण आली, कारण दरवर्षी धनतेरसला त्यांच्या शॉपमधून काही ना काहीतरी मी घेते, ते पण मला देतात काही ना काहीतरी घेऊन. पण ह्यावेळेस ते नाही येत, तर खूप आठवण येते. पण त्यांनीच अशी माणसं जोडून ठेवलेली की ती आमच्या नेहमी कामाला येतात. गोल्ड शॉपमध्ये असो, सिल्वरमध्ये, स्वीटमध्ये. तर तेच पप्पांच्या ओळखीच्या तिथं गेलं. पण सोनं आता घेण्यासारखं राहिलं नाही, फक्त दुकानाच्या बाहेरून बघायचं आणि खूप खुश व्हायचं, असंच झालं आहे.